राघवं रामचन्द्रं च रावणादिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। परमगुरु श्रीमंत श्री चरणदासजी महाराज परमपूज्य सद्गुरू श्री नानाथ यांच्या चरणी सादर करणार। आपण योग वाशिष्ठाचा विचार करतो आहोत आणि या योग वाशिष्ठामध्ये चौथं जे प्रकरण आहे त्याला स्थिती प्रकरण असं म्हटलं जातं, त्याचा विचार आपण कालपासून करतो आहोत। या प्रकरणामध्ये श्रीरामांनी अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत, जे चित्ताच्या संदर्भात आहेत, मनाच्या संदर्भात आहेत, बुद्धीच्या संदर्भात आहेत आणि त्याला श्री वशिष्ठ ऋषींनी अतिशय समर्पक सुंदर अशी उत्तरं दिलेली आहेत। आणि ही उत्तरं देत असताना दाम व्याध कट यांचं एक आख्यान हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या आख्यानामधून माणूस स्वतःचं आत्मस्वरूप जे आहे ते विसरून जातो आणि म्हणून माणसाचा अहंकार, देहाहंकार हा अत्यंत घातक स्वरूपाचा आहे असं त्यांनी आपल्याला त्या कथेतून सांगितलं होतं। आणि त्यानंतर हा अहंकार जर दूर करायचा असेल तर भीम, भास आणि क्रूड नावाच्या 3 दानवांची निर्मिती करून शंभरासुराने अत्यंत वीतरागी वेदवेत्ते असे हे राक्षस तयार केले आणि त्यांच्याही माध्यमातून देवतांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या शंभरासुराचं आयुष्य संपत आल्यानंतर मात्र श्री विष्णूंनी त्याला पूर्ण मुक्ती दिलेली आहे आणि त्यात या 3ही दैत्यांना कैवल्य प्राप्ती झालेली आहे। या स्वरूपाचा कथाभाग आपण मागच्या वेळेला बघितलेला आहे। त्यानंतर रामांनी ब्रह्मस्थितीविषयी, ब्रह्माविषयी, या जगताविषयी काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं वशिष्ठांनी त्यांना वेळोवेळी दिलेली आहे। श्री वशिष्ठ रामांना आवर्जून सांगतात की हे राम, तू धैर्यवंत आहेस तेव्हा तू समदृष्टी होऊन राहा। तू खरंच धीराचा आहे आणि म्हणून तू आत्तापर्यंत जे काही विचारांचं वादळ तुझ्या मनामध्ये निर्माण झालं होतं त्या वादळाने हल्ला नाहीस, स्थिर राहिला, जास्तीत जास्त चिंतन करत त्याच्यातून आपल्याला काय काय साध्य होत आहे याचा प्रयत्न तू केलास आणि म्हणून तू धैर्यवंत आहेस। धैर्यवंत जरी असला तरी आता तुझी दृष्टी ही समदृष्टी व्हायला, सगळीकडे समदृष्टीने आपल्याला पाहता येईल। मग तो श्रीमंत असो, गरीब असो, अत्यंत विद्वान असो, अज्ञानी असो, स्त्री असो, पुरुष असो, पशुपक्षी असो, नाही तर मनुष्य प्राणी असो, सगळ्यांच्या ठिकाणी एकसारखी दृष्टी ही तू तुझी बनव असं वशिष्ठ त्यांना सांगतात। आणि ज्याची बुद्धी सम झाली असा जो ज्ञानी असतो तो गर्व, मोह, सुख
सुखदुःखादिकांच्या योगाने कधीही विकार पावत नाही, हेही ते सांगतात. की ज्याची बुद्धी सम झाली आहे, स्थिर झाली आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार निर्माण होत नाही. न त्याच्या बुद्धीमध्ये विकार निर्माण होत, न त्याच्या मनामध्ये विकार निर्माण होत, न त्याच्या चित्तामध्ये विकार निर्माण होत. सगळ्या ज्या काही गोष्टी घडतात त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये घडतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार इथेच सगळी गडबड होते आणि मग माणसाच्या जीवनाला दिशा मिळायला लागते. समबुद्धीने देशकालयुक्त जगामध्ये परमात्म्याची जगत रचना कौशल्याने तो ज्ञानी पाहत असतो, असं ते म्हणतात. की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की परमेश्वराने सगळं चांगलं करायला हवं, वाईट का निर्माण केलं. काही लोक खूप दुःखी असतात, काही लोक अपंग असतात, काही लोक व्याधींनी पिडलेली असतात. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की परमेश्वराने असं का निर्माण केलं, करायचं तर सगळ्यांना चांगलंच तयार करायला हवं होतं. का काही लोकांमध्ये वैकुंठ ठेवलं, हो ना. जे अपंग लोक असतात त्यांना बघितल्यानंतर आपल्याला लगेच हा प्रश्न पडतो की असं कसं, सगळं चांगलं का नाही निर्माण केलं. तर ते म्हणतात की जो समदुःखी समबुद्धी असणारा जो माणूस आहे, ज्ञानी आहे, तो मात्र अशा पद्धतीने विचार करत नाही. तो विचार करताना ही सगळी परमात्म्याची जगत रचना आणि त्याच्यामध्ये काही ना काही कारण हे निश्चित असणार आहे, की जे कारण आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांना कळत नाही. आणि काल आपण हेही बघितलं की आपला जो देह निर्माण होतो त्याला आपले संकल्प, आपली कल्पना ही कारणीभूत. आणि म्हणून सृष्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला उणिवा दिसतात त्या उणिवा परमेश्वराने केलेल्या नसतात, त्या माणसाच्या मनाने निर्माण केलेल्या असतात. ज्या काही उणिवा आपल्या जीवनामध्ये राहतात त्या उणिवा आपणच निर्माण करत असतो. आणि हे अज्ञानी माणसांना कळत नाही, हे ज्ञानी लोकांना कळतं, असं ते म्हणतात. वस्तुतः या जगाचा कोणी करता नाही, भोगता नाही आणि त्याला नाशही नाही. या जगाचा करता कोण आहे? कुणीच नाही आहे. एकमेव परमात्म सत्ता हीच करता आहे. भोगता कोण आहे? प्रत्येकाला असं वाटतं की आपण भोगतोय, पण आपण भोगतोय म्हणजे कोण? तर आपलं शरीर भोगतं. हे शरीर आपलं आहे का? नाही. किंवा मन भोगतं, मग मनही आपलं आहे का? मन सुद्धा तयार झालेलं आहे, ते सुद्धा त्या परमात्म्याचीच रचना आहे. मग करता नाही, भोगता नाही आणि या जगाला नाशही नाही, तर केवळ आत्मतत्व साक्षी रूप, निरामय आणि समता रूपाने स्थिर असते. ज्या वेळेला आपण सृष्टीकडे पाहतो त्यावेळेला या तीनही क्रिया सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे, भोग आहे. तर वशिष्ठ ऋषी म्हणतात की केवळ आत्मतत्व सगळीकडे साक्षी रूप आणि निरामय समता रूपाने स्थिर झाले. हे सर्व आपोआप उत्पन्न होतं. जसं फूल आपोआप उमलतं आणि त्याचा सुगंध सहजतेने प्रकट होतो, त्याप्रमाणे आत्मसत्तेमुळे हे सर्व स्वाभाविकपणे उत्पन्न होतं. जी आत्मसत्ता आहे त्या आत्मसत्तेमुळेच, तिच्या प्रकटीकरणामुळेच संपूर्ण जगत जे आहे ते स्वाभाविकपणे उत्पन्न होतं. ते उत्पन्न करण्यासाठी वेगळा कुठलाही प्रयास कोणालाही करावा लागत नाही. ब्रह्मापासून सर्व पदार्थांचा अवतार झाला म्हणजे त्याच्याबरोबर अविद्या म्हणजे अहंकाराचाही जन्म होतो. व हे अज्ञान एकदा दृढ झालं म्हणजे संसार वृक्ष वाढीस लागतो आणि मग त्याला हजारो फांद्या फुटतात, त्याला शुभाशुभ कर्म फळं लागतात. आशा, दुःख, तृष्णा यांनी तो वृक्ष बदलतो. की ब्रह्मापासून सगळे पदार्थ तयार झालेले आहेत, हा सगळा ब्रह्माचाच आविष्कार आहे, अवतार आहे.
आणि त्याच्याबरोबर अहंकाराचाही जन्म झालाय असं मानणारे जे अज्ञानी लोक आहेत, त्यांचं अज्ञान एकदा दृढ झालं म्हणजे मग त्यांच्या ठिकाणी संसार वृक्ष वाढायला लागतो. ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या आकलनामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं. जी गोष्ट अज्ञानी माणसाला अन्यायकारक वाटते, अयोग्य वाटते, ती ज्ञानी माणसाच्या दृष्टीने योग्य असते. अज्ञानी माणूस जो आहे त्याच्या अज्ञानामुळे त्याची सृष्टी, त्याची विचार करण्याची क्षमता ही अत्यंत संकुचित स्वरूपाची असते. आणि ज्ञानी माणूस जो असतो त्याची विचार करण्याची क्षमता ही व्यापक असते. तो फक्त आपल्या डोळ्यासमोर घडणारी क्रिया पाहत नाही, तर त्या क्रियेच्या मागे असणारं कार्यकारण काय आहे तेही तो पाहत असतो. अज्ञानी माणूस मात्र समोर दिसणारी जी गोष्ट आहे, घटना आहे, त्याच्यावरून त्याचं मत व्यक्त करतो. आणि ज्ञानी माणूस मात्र त्याच्या मागे काय काय घडलेलं असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्यामुळे दोघांच्याही विचारांमध्ये, मतप्रदर्शनामध्ये कायम अंतर राहतं. आणि तेच अंतर पुढे जाऊन अज्ञानी माणसाचा संसार वाढवतं आणि ज्ञानी माणसाचा संसार कमी कमी करत. अज्ञानी माणसाच्या दृष्टीने हा सगळा संसार जो आहे तो परब्रह्माने आपल्याला खेळण्यासाठी तयार केलेली वस्तू आहे. पण संसार केलाच पाहिजे. संसारातली प्रत्येक गोष्ट ही आपलीच आहे या दृष्टीने तो संसाराकडे पाहतो. तर ज्ञानी माणूस मात्र संसार हा केवळ कल्पनेचा विलास आहे याच्यामध्ये न रमता ज्याने कोणी हा संसार निर्माण केला ते जे आत्मतत्व आहे त्याच्या ठिकाणी जाऊन स्थिर होण्याचा तो प्रयत्न. हा फरक आहे दोघांच्या विचारामध्ये, दोघांच्या बुद्धिमत्तेमध्ये. अशा या संसार वृक्षाला विवेकरूपी खड्गाने तोडून टाक. असा संसार राम तुझ्या मनात जर निर्माण झाला असेल तर तो संसार विवेकरूपी खड्गाने तोडून टाकावा. विवेक म्हणजे बुद्धी स्थिर करून शांतपणे विचार करा. संसाराविषयी, संसारातून मिळणाऱ्या सुखदुःखांविषयी, संसाराच्या अस्तित्वाविषयी. आणि संसार सोडला तर बाकी काय शिल्लक राहतं त्याचाही विचार करा. तर संसार सोडला तर बाकी एकच तत्व शिल्लक राहतं आणि ते म्हणजे आत्मतत्व. त्याचा विचार करा. राम म्हणतात की प्रभो, या जीवांची उत्पत्ती ब्रह्मापासून कशी कशी झाली ते कृपया मला सांगा. श्री वशिष्ठ म्हणतात की निष्पाप राम, या विचित्र भूतजाती ब्रह्मापासून कशा उत्पन्न झाल्या आणि त्या कशा नाश पावतात, मुक्त कशा होतात आणि त्यातच लीन कशा होतात हे मी तुला संक्षेपाने सांगतो, तू ते ऐक. ब्राह्मी चित्शक्ती स्वतः आपलाच विषय बनून स्वतःच्या इच्छेने किंचित स्फुरण पावते. ब्राह्मी शक्ती म्हणजे ब्रह्मतत्वाचे आहे, त्या ब्रह्मतत्वाची जी चित शक्ती आहे, चित नावाची, काल आपण चित विषय पण बरंचसं बघितलं. ही जी चित शक्ती आहे ही चित शक्ती किंचित स्फुरण पावते आणि ब्राह्मी शक्तीच्या या ईश स्फुरणालाच अहंकार असं म्हणतात. पुढं हेच स्फुरण किंचित घनता पाहून स्वसंकल्पवशात मन बनते. ही चित शक्ती काय होते की ती अहमिकतेने व्यक्त होते, त्यावेळेला तिला अहंकार म्हणतो. आणि हीच चित शक्ती ज्या वेळेला संकल्प करायला लागते त्यावेळेला तिला मन म्हणतात. नंतर हेच मन ब्राह्मी स्थितीचा जणू त्याग करून केवळ संकल्पा मात्राने या सर्व असत दृश्याचा विस्तार करते. ज्यावेळेला हे मन तयार होतं त्यावेळेला ते आपला ब्राह्म्य स्थितीशी असणारा संबंध सोडून देतं, तेव्हा तो विसरून जातो.
आणि केवळ संकल्पाने सर्व असत दृश्याचा विस्तार. जे काही असत असं दृश्य जगत आहे त्याचा वेगवेगळ्या कल्पनेने निर्माण करते, ते व्यक्त करते. चित्त स्वप्रकाश असूनही बहिर्मुख झाली म्हणजे स्वतःला एखाद्या शून्य घागरीप्रमाणे पाहू लागते, त्यालाच आकाश असं म्हणतात. ही जी चित्त शक्ती आहे ही स्वप्रकाश असते, स्वयंज्ञानी असते, पण ती बहिर्मुख होते. जसं आपलं मन आहे, सामान्य माणसाचं मन अंतर्मुख लवकर होत नाही, ते कायम बहिर्मुख असतं. तुम्ही आतमध्ये त्याला कितीही नेण्याचा प्रयत्न करा, कितीही आतमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा, ते धावायला लागतं. तसं हे जी चित्त शक्ती आहे ही बहिर्मुख ज्यावेळेला होते त्यावेळेला ती स्वतःला एखाद्या शून्य घागरीप्रमाणे पाहू लागते, त्यालाच आकाश असं म्हणतात. या आकाशामध्ये ही चित्त ब्रह्मदेवाचा संकल्प करून त्याला निर्माण करते. ही चित्त शक्ती काय करते तर ब्रह्मदेवांना निर्माण करते आपल्या संकल्पनेने. आणि नंतर दक्षादी प्रजापतींसह चतुर्दश भुवने व त्यातील प्राणी उत्पन्न करते. अशा रीतीने रामा ही सृष्टी चित्ताने उत्पन्न केलेली आहे. हा चित्ताचाच विलास आहे. कोणाच्या चित्ताचा? ब्रह्माच्या. ब्रह्माची जी चित्त शक्ती आहे त्या चित्त शक्तीमुळे पुढे अहंकार निर्माण होतो, अहंकारातून मन निर्माण होतं आणि मग मनातून ब्रह्मदेव निर्माण होतात. त्यानंतर दक्षादी प्रजापती निर्माण होतात. राम हे जग परमेश्वराने निर्माण केलं, ते ब्रह्मापासून उत्पन्न झाले. इत्यादी वाक्यरचना शास्त्र व्यवहाराकरिता कल्पित करण्यात येत असतात. वस्तुतः ती खरी नव्हे. म्हणजे आपण वेगवेगळ्या पुराणांमध्ये सुद्धा हेच ऐकतो की पहिल्यांदा भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. मग ब्रह्मदेव जे आहेत ते प्रजापतीला उत्पन्न करतात आणि मग प्रजापतीपासून सगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण होते असं म्हटलं जातं. ते कशासाठी तर शास्त्र व्यवहार नीटपणाने लोकांना कळण्यासाठी. पण वस्तुतः हे खरं नाही. कोणतीही वस्तू मर्यादित असेल तरच तिच्या ठिकाणी भेद संकल्पना संभवते. आणि परमात्मा एक आणि सर्वव्यापी असल्यामुळे तो कोणाला निर्माण करणार? नामरूपात्मक सर्व भेद मनाच्या शक्तीमुळे स्वभावतःच उत्पन्न होतात आणि दृढ भावनेमुळे त्यांचा व्यवहार सुरू होतो. म्हणजे परमात्मा जो आहे तो कोणालाही निर्माण करत नाही. तर तो कसा आहे? तो सर्वव्यापी आहे आणि तो एकच आहे. तो कोणालाही निर्माण करत नाही. नामरूपात्मक सगळे जे काही भेद आपल्याला दिसतात, वेगवेगळे आकारांमध्ये पशु पक्षी प्राणी वनस्पती जे दिसतात, हे सगळे भेद या सगळ्या योनी मनाच्या शक्तीमुळे उत्पन्न होतात आणि मनाच्याच संकल्प शक्तीमुळे दृढ भावनेमुळे त्यांचा व्यवहारही सुरू होतो. आत्म्याशी अभिन्न असलेली ही अक्षरात्मक माया म्हणजे मूळ माया, क्षरात्मक म्हणजे त्रिगुणात्मक जगाचा विस्तार करते. यामुळे क्षर आणि अक्षर अशा पुरुषाहून भिन्न असलेला आत्मा हाच पुरुषोत्तम आहे. आता ही जी काही माया, जी चित्त शक्ती आपण सांगितली, वरती बघितली, ती सगळ्या जगाचा विस्तार करते. आणि विस्तार करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे क्षर आणि दुसरा आहे अक्षर. ज्याचा नाश होईल अशी सृष्टी आणि ज्याचा नाश होणार नाही अशी सृष्टी. आणि ह्या सगळ्यांचा, या सगळे जे काही गोष्टी आहेत त्याच्याहून भिन्न असलेला हा आत्मा आहे. आत्म्याचा आणि या सगळ्या गोष्टींचा काहीही संबंध नाही. तो कसा आहे? तटस्थ आहे, त्रयस्थ आहे. तो जरी प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये असला तरी तो काहीही करत
तो काही करत नाही, तो तटस्थ वृत्तीने पाहत राहतो. आचार्य, तर्क, श्रुती, स्वानुभव आणि अभ्यास यांच्या योगाने तुला एकदा ज्ञेय प्राप्ती झाली म्हणजे हा सिद्धांत चांगला पडेल. तर आम्हाला सांगताय की तू काय कर, आचार्यांना शरण जा, त्यांच्याकडनं ज्ञान मिळव. स्वतः तर्क जे असतात, ज्याला आपण लॉजिक म्हणतो, तर्कशास्त्राचा अभ्यास करावा लागतो हे सगळं समजून घेण्याकरता. श्रुती म्हणजे वेद आणि स्वानुभव आणि अभ्यास यांच्या योगाने ज्ञान प्राप्त झालं की मग हे सगळे सिद्धांत जे आहेत ते नीट कळायला लागतात. कारण नुसते शब्दांमध्ये जे काही सिद्धांत आपण वाचतो, ऐकतो, ते थोडे थोडे कळल्यासारखे आपल्याला वाटतात. समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, पण जोपर्यंत आपल्याला त्याचा अनुभव प्रत्यक्ष येत नाही तोपर्यंत ते पूर्ण कळत नाही, पूर्ण त्यांचं आकलन होत नाही. जोपर्यंत तुला पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत माझ्या वचनांवरती विश्वास ठेवून अविद्या वस्तुता नाहीच असा आपल्या बुद्धीचा दृढ निश्चय कर. ते सांगताय की जोपर्यंत तुला पूर्ण ज्ञान होत नाही ना, जोपर्यंत तुला आत्मानुभूती येत नाही तोपर्यंत माझ्यावरती विश्वास ठेव. अविद्या वस्तुता नाहीच असा आपल्या बुद्धीचा दृढ निश्चय कर. अविद्या ही नसतेच. काय असतं की आपल्याला त्या वस्तूचं नेमकं ज्ञान नसतं, लांबून लांबून काहीतरी ज्ञान असतं, परफेक्ट ज्ञान नसतं. आणि जे काहीतरी चाचपडत ज्ञान असतं ते पूर्ण ज्ञान नसतं. म्हणून त्याला अविद्या असं म्हणतो. की जसं आपल्याकडे आता मोबाईल असतो प्रत्येकांच्याकडे, स्मार्टफोन. आता त्या मोबाईलमध्ये एवढे सगळे ॲप असतात, सगळे आपल्याला माहिती असतात का? काही संबंधच नसतो. एक 2-4 ॲप आपल्याला आले वापरतात, बस झालं. म्हणून आपण तो एवढा भारीतला मोबाईल वापरतो म्हणून आपल्याला त्याचं ज्ञान आहे असं म्हणता येईल का? लोक म्हणतात अहो तुमच्या मोबाईलमध्ये असे बघा, असे. जरी असलं तरी आपल्याला त्याचं ज्ञान नसतं, परफेक्ट ज्ञान नसतं. आणि म्हणून आपण म्हणतो बऱ्याच वेळेला की काय करणार, मोबाईलविषयी आमचं अज्ञानच आहे. रोजच्या व्यवहारात आम्हाला तो वापरता आला, पुरे झाला, बाकी फार काही आपण त्याच्या नादाला लागत नाही. म्हणजे अज्ञान आहे म्हणजे काय की आपल्याला त्याचं पूर्ण ज्ञान नाही, परफेक्ट ज्ञान नाही, त्यातलं प्रत्येक ॲप आपल्याला वापरता येत नाही. तसं आहे की जोपर्यंत आपली बुद्धी जे दृश्य आहे ते दिसत नाही, ते मनोमय असल्यामुळे असद्रूप आहे. अविद्या हा प्रकार नसतो. आपल्याला पूर्ण ज्ञान होत नाही म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण अज्ञानी आहोत, आपल्या ठिकाणी अविद्या आहे, पूर्ण ज्ञान नाही म्हणून असं वाटतं. पण जे दृश्य जगत आपल्याला दिसतं ते मनोमय असल्यामुळे असद्रूप आहे. मनाचा निराश झाला म्हणजे जगाचा वाद होतो आणि फक्त ब्रह्म शिल्लक राहतो. तो अनुभव झाला म्हणजे मोक्ष प्राप्त, म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. आणि कसं आहे की जसं जसं अज्ञान कमी व्हायला लागतं तसं तसं मनाचा भ्रम कमी व्हायला लागतो. भ्रमाचा जो निराश असतो तो व्हायला लागतो आणि मग जगाचा बाधा होऊन फक्त ब्रह्म शिल्लक राहतं. म्हणजे सगळं जग जे आहे ते नाहीच होऊन जातं आणि फक्त केवळ एक ब्रह्मतत्व आपल्या ठिकाणी शिल्लक राहतं. आपल्या हे लक्षात यायला लागतं की ब्रह्मतत्व वाचून दुसरं या जगामध्ये काहीही नाही. ज्याला आपण माया म्हणतो तीही नाही, ज्याला आपण अज्ञान म्हणतो तेही नाही, ज्याला आपण अहंकार म्हणतो तेही नाही, ज्याला आपण मन म्हणतो तेही नाही. एकमेव ब्रह्मतत्व अस्तित्वात आहे हे आपल्याला अनुभवायला येतो. जीव
आत्मज्ञाना वाचून तरुण जाणं शक्यच नाही. कुठलाही म्हणजे मनुष्य जो आहे त्याला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तो तरुण जाणार नाही. कुठून तरुण जाणार नाही? भवसागरातून, संसारातून तो तरुण जाणार नाही. आत्मज्ञान शास्त्रज्ञानानेच प्राप्त होत असल्यामुळे शास्त्रज्ञानही आवश्यक आहे. आत्मज्ञान कसं होणार? तर त्याच्यासाठी शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. सत्शास्त्राचा अभ्यास करावा लागतो, अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. आणि अध्यात्मशास्त्राची अनेक अंग आहेत, ती अंग समजून घ्यावी लागतात. त्याच्या आत्मसात करण्यासाठी, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करावा लागतो. राम पुढे म्हणतात की महाराज, माझ्या मनाची मोठी चमत्कारिक स्थिती झाली आहे. अनंत, अप्रमेय, पूर्ण, सर्वत्र प्रकाशमान आणि नित्य अशा एकमेव द्वितीय ब्रह्मामध्ये परिच्छिन्न संकल्पनात्मक म्हणजे वेगळेपणाचा विकार कुठून आहे? तुम्ही तर म्हणता की हे जे काही ब्रह्म आहे हे अनंत आहे, अप्रमेय आहे, पूर्ण आहे, सर्व प्रकाशमान आहे, नित्य आहे, एकमेव द्वितीय आहे. मग त्याच्यामध्ये वेगळेपणाचा संकल्प कुठून आला? की तो वेगळा आहे आणि मी वेगळा, तो माझ्यापेक्षा वेगळा आहे, हा वेगळेपणाचा भाव आला कुठून? वशिष्ठ ऋषी म्हणतात की राम, ज्ञानदृष्टी प्रसन्न झाली आणि प्रबोध सूर्य पूर्णपणे उदय पावला म्हणजे तुझं चित्त शांत होऊन माझ्या बोलण्याचा भावार्थ तुला नीटपणाने समजेल. उपदेशाकरता आणि शास्त्रार्थाचा बोध होण्याकरता भ्रममय शब्दार्थ आणि वाक्यरचना यांचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे गोंधळून जाऊ नये. काय म्हणतात वशिष्ठ ऋषी? की उपदेश करत असताना शास्त्रार्थाचा बोध करून देण्याकरता भ्रममय शब्दार्थ वापरावे लागतात. त्याच्याने आणखीन गोंधळून जायचं नाही, तर त्याच्या मागे काय अर्थ आहे तेवढा फक्त आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणून एकदा ज्ञान झालं म्हणजे वाच्य वाचक हे शब्दार्थ हे आपोआप नाहीसे होतात. म्हणून तू अविद्येचा नाश कर. राम, अविद्या व्याधीचं औषध मी आता तुला सांगत आहे ते तू नीट ऐक. चिदाभास हा अनादि, भ्रमरहित, सर्वव्यापी, निरामय आणि अमृत ब्रह्म आहे. स्पंदरहित समुद्रात, स्पंद म्हणजे लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे स्पंदरहित ब्रह्माच्या ठिकाणी चिदाभास उत्पन्न होतो. आपण चिदाकाश हा शब्द बराच वेळेला आहे, आता यांनी चिदाभास असा शब्द वापरला. चिदाभास जो आहे हा अनादि आहे, भ्रमरहित आहे, सर्वव्यापी आहे, निरामय आहे, अमृत ब्रह्म आहे. आणि कसं आहे तर स्पंदरहित समुद्रामध्ये स्पंद म्हणजे लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे स्पंदरहित ब्रह्माच्या ठिकाणी चिदाभास उत्पन्न होतात. ब्रह्मतत्व जे आहे ते सातत्याने स्पंद पावत असतं, स्फुरण पावत असतं. आणि ते जे काही स्फुरण निर्माण होतं, स्पंदन निर्माण होतात, त्याच्यातून चिदाभास निर्माण होतो. समुद्रातील पाणी स्पंद आणि स्पंद अशा दोन्ही प्रकारांनी प्रकट होतं. त्याप्रमाणे शक्तिमान परमात्मा सत्वादी गुणांच्या योगाने आपली क्रियाशक्ती व्यक्त करतो. हा जो परमात्मा आहे, जो सर्व शक्तिमान आहे, सर्व गुणांनी युक्त आहे, हा गुणांच्या योगाने, सत्वादी गुणांच्या योगाने आपली क्रियाशक्ती व्यक्त करतो. जे गुण असतात परमेश्वराचे, जे जे काही गुण सांगितलेले आहेत ते गुण म्हणजे त्या परमेश्वराची, परमात्म्याची असणारी क्रियाशक्ती. आपल्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या अनेक क्रियाशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे. या तीन मुख्य शक्ती मनाच्या सांगितल्या जातात. अजूनही काही शक्ती आहेत मनाच्या.
तसं हे जे ब्रह्मतत्व आहे त्याची क्रियाशक्ती आहे. मगाशी चित शक्ती आपण बघितली, तशी ही दुसरी क्रियाशक्ती. ती क्रियाशक्ती तो आपल्यापासून वेगळी करतो आणि त्या शक्तीमुळे संपूर्ण क्रिया ज्या घडतात त्यांना चालना मिळते. प्रत्येक वेळेला आपण असं पाहतो की हे जे काही ब्रह्मतत्व आहे हे आपली शक्ती व्यक्त करतं आणि त्या शक्तीच्या माध्यमातून क्रिया करतं आणि स्वतः मात्र तटस्थ राहतं, स्थिर राहतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. वायू चंचल हो आकाशात फिरत राहतो, त्याप्रमाणे कूटस्थ आत्मा आपल्या स्वतःच्या सामर्थ्यामुळे चिराकाशामध्ये चांचल्य धारण करतो. हाच कूटस्थ आत्मा की जो लवकर आपल्याला उमगत नाही, त्याची अनुभूती येत नाही, असा हा आत्मा जो आहे तो स्वतःच्या शक्तीमुळे, स्वतःच्या सामर्थ्यामुळेच चिदाकाशामध्ये चांचल्य निर्माण करतो. निर्वाण स्थळी असणाऱ्या दीपाची ज्योती सरळ ऊर्ध्वगामी असते, त्याप्रमाणे आत्मज्योती निश्चल असून ती सर्व प्रकाशित करते, तसेच चलनवलनादी व्यवहारही करत असते. आत्मज्योती जी आहे म्हणजे ब्रह्म तत्व जे आहे ते कसं आहे, निश्चल ज्योतीप्रमाणे आहे. दिव्याची ज्योत ज्यावेळेला पूर्ण स्थिर होते ती अजिबात हलत नाही, ती स्थिर राहून सगळीकडे आपला प्रकाश व्यक्त करते. त्याप्रमाणे हे जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची ज्योत स्वतः निश्चल राहते. ब्रह्मतत्व स्वतः निश्चल राहतं आणि सगळीकडे ज्या काही क्रिया घडतात, चलनवलन होतं, व्यापार होतात, व्यवहार होतात, त्या सगळ्यांना तेच प्रेरणा देते. ब्रह्मतत्व हेच सगळ्यांच्या मुळाशी आहे. सगळ्या प्रेरणांचं उगमस्थान हे ब्रह्मतत्व आहे. समुद्र आणि लाटा यात वास्तविक भेद नसतो, पण समुद्रात हालचाल झाली असता लाटा निराळ्या दिसू लागतात. त्याप्रमाणे चित समुद्र आणि चित शक्ती यात अभेद असूनही ही शक्ती क्षुब्ध होते, स्फुरण पावते आणि चंद्राची कला शीतलता पसरवते. त्याप्रमाणे सर्व शक्ती संपन्न चित शक्ती काही काल आपली मर्यादित शक्ती व्यक्त करते. जे सांगितलं ते हेच आहे की स्वतः ते ब्रह्मतत्व काही करत नाही, ते आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तींना स्फुरण देते आणि मग त्या चित शक्ती जी आहे ती आणखी स्फुरण पावते आणि सर्व प्रकारच्या कार्याला ती प्रवृत्त करते. देशकालादी भक्तिरूपी मैत्रिणींना आपल्या तंत्राने वागवते. देश काल ज्या काही गोष्टी संपूर्ण सृष्टीमध्ये घडतात त्या सगळ्यांना ती आपल्या तंत्राने वागवते. म्हणजे ही शक्ती जी आहे ती कार्य करायला प्रवृत्त करते. या चित शक्तीला आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे ती अनंतपदी स्थिर होते. ही चित शक्ती बाहेर संसार निर्माण करते, संसारामध्ये सगळ्या प्रकारचे कामं करायला लागते. आणि हीच चित शक्ती बहिर्मुख झालेली आहे. ही चित शक्ती ज्या वेळेला अंतर्मुख होते त्यावेळेला ती परत आपल्या अनंतपदी स्थिर होते. हेच आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये घडत असते. आपली जी चित शक्ती आहे तीच चित शक्ती बहिर्मुख होते आणि आपण संसार, आपले कर्तव्य, जबाबदारी आणि बाकीचा सगळा काही व्यवहार आहे हा व्यवहार अत्यंत दक्षतेने करत असतो. आणि हीच चित शक्ती ज्या वेळेला आपल्याला अंतर्मुख होण्याची प्रेरणा देते त्यावेळेला बाहेरचा सगळा संसार कमी कमी करत आपण आत्मधे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे. परंतु हे ज्ञान होईपर्यंत भ्रांतीने कल्पलेले रूपे
आपलं स्वरूप आहे असं समजून ती मर्यादित स्थितीत राहते. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत भ्रांती असते, तोपर्यंत भ्रम असतो. आणि मग जी काही कल्पिलेली सगळी रूपं आहेत ती आपलीच आहेत असं वाटायला लागतं. अशा रीतीने चित्तशक्तीला एकदा संकुचित स्वरूप प्राप्त झालं म्हणजे त्यामागून नाना रूपादी कल्पना आपोआप उत्पन्न होतात आणि सर्व कल्पित जग वस्तुतः शीतच आहे. मग ही चित्तशक्ती जी आहे हीच सगळं कल्पनामय असं विश्व जगत निर्माण करते. देश काल आणि स्पंद शक्ती यांच्या योगाने संदीपित झालेली चित्त जेव्हा संकल्प करून त्याच्या मागे धावू लागते तेव्हा त्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते. ही चित्तशक्ती काय करते? देश काल, विशिष्ट स्थान, विशिष्ट काल यांच्यानी स्वतःला बंदिस्त करून घेते आणि मग तीच चित्तशक्ती जी आहे ती जीव रूपाला प्राप्त होते. म्हणजे ती आणखी संकुचित होत जाते, स्वतःला एखाद्या देहापुरतं सीमित मानते. जसं आपण मानतो, आपण आपल्या देहाच्या पलीकडे जाऊन विचार करत नाही. जे काही आपला संसार आहे तो सीमित आहे, संकुचित आहे. तर ती चित्तशक्ती स्वतःला सगळ्या प्रकारच्या बंधनांनी बांधून घेते, संकल्पाच्या मागे धावू लागते आणि मग जीवदशेला प्राप्त होते. ज्याचा आकार विकल्पामुळे कल्पित करण्यात आलेला आहे आणि जे देशकाल क्रियांचं स्थान आहे अशा चैतन्यालाच क्षेत्रज्ञ असं म्हणतात आणि शरीराला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र, क्षेत्रज्ञ. गीतेमध्ये पण आपण हा विचार मांडतो, ऐकतो की क्षेत्र म्हणजे काय? शरीर. आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण? चैतन्य. एका विशिष्ट शरीरामध्ये ज्या वेळेला ते चैतन्य आपण पाहतो त्यावेळेला त्याला क्षेत्र, क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. क्षेत्रज्ञ जो आहे तो जीवच वासना वश झाल्यामुळे अहंकार बनतो. कल्पनेचा निश्चय करणाऱ्या अहंकाराला बुद्धी असं म्हणतात आणि ही बुद्धी संकल्प विकल्प करू लागली म्हणजे तिला मन असं म्हणतात. हे मनच दृढ भावनेमुळे हळूहळू इंद्रिय रूप होऊन जातं. जसं लहान मुलं, त्यांना जर आपण एखादा मातीचा क्लेचा गणपती करायला सांगितला तर पहिल्यांदा एक गोळा घेतात आणि मग त्या गोळ्यातूनच त्याचं तोंड तयार करतात, त्याचे हात तयार करतात, पाय, सोंड, त्याचे जे काही अवयव असतील आणि जे काय असतील ते एकाच याच्यातून सगळं तयार केलं जातं. तसं आहे की एकच ब्रह्मतत्व आहे, त्या एकाच ब्रह्मतत्वापासून चित्तशक्ती तयार होते. त्या चित्तशक्तीमुळे अहंकार बनतो. तो अहंकारामधून कल्पनेचा निश्चय करणारी अहंकारी बुद्धी तिला म्हटलं जातं. तीच बुद्धी पुढे मन म्हणून प्रकट होते आणि ते मनच दृढ भावनेमुळे हळूहळू इंद्रिय रूप बनून जाते. सगळं काही एकाचाच विलास आहे. इथं वेगळं वेगळं काही नाही, एकाच गोष्टीतून सगळ्या गोष्टी घडत जातात. इंद्रियांनी, अवयवांनी बनलेल्या शरीराला स्थूल देह म्हणतात. क्षेत्रज्ञावर अविद्यारूपी मलाचा परिणाम झाल्यामुळे त्यांनी कितीही विलक्षण शरीर धारण करणारा झाला तरी त्याचं मूळ अविकारीचे स्वरूप कधीही बदलत नाही. जो क्षेत्रज्ञ आहे, आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, ते अविद्यारूपी मलामुळे झाकलं जातं. कारण जीव इंद्रिय दशेला प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक जीव जो आहे तो इंद्रियांची वासनापूर्ती करण्यामध्ये रमतो. तो त्याच्या आत जाण्याचा प्रयत्न करतो. कारण हा जो क्षेत्रज्ञ आहे हा कुटस्थ आहे, याचा लवकर अनुभव येत नाही. ज्याचा पटकन अनुभव येतो तिकडे माणसाचा ओढा
लवकर असतो. 8 दिवसात कुंडलिनी जागृत असं म्हटलं की लोक 8 दिवसात भरपूर पैसे भरून तिथे जातात. 8 दिवसात होणार आहे. मग ज्यांना खरंच कुंडलिनी संकल्पना माहिती आहे ते त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. पण असं होतं की नाही? मी तर असं पुस्तक आहे माझ्याकडे, तुमची कुंडलिनी काढून धुवून पुसून परत तुमच्यामध्ये हो परत ती तुमच्या क्षेत्रात घालून दिली जाते. काय म्हणावं नाही, असे धंदे चालतात. अक्षरशः मी ते जपून ठेवलंय. दाखवेन मी आता, काढेन त्याला इंदिरा लायब्ररी सगळी बघेन ना, ते पुस्तक जपून ठेवलंय मी माझ्या. असे सुद्धा लोक असतात. कुंडलिनी काय अवयव काढून धुवून काढायला, अवयव सुद्धा शरीराला काढून धुवून मी तुम्हाला लावून देतो, ही सुद्धा कल्पना आपल्याला पटत नाही. तर सांगायचं काय की ज्या वेळेला इंद्रिय माणसाला म्हणजे जीवाला प्राप्त होतात आणि इंद्रियांचं भान यायला लागतं, त्यावेळेला माणूस त्या इंद्रियांमध्येच रमतो, इंद्रिय सुखांमध्येच रमतो. तो त्याच्या पलीकडे जातच नाही, तिथेच माणूस अडवतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की अविकारी चित स्वरूप मग ते इंद्रिय सुख भोगण्यामध्ये अनेक शरीर तो धारण करतो. जन्माला यायचं, भोग भोगायचे, पुन्हा जीवन संपतं, पुन्हा जीवन घ्यायचं, असे अनेक शरीर पुन्हा पुन्हा तो बदलतो. आणि त्याचं मूळचं जे अविकारी चित स्वरूप आहे ते मात्र कधीही बदलत नाही. जे बदलतं ते फक्त शरीर बदलतं. आणि ते कुणामुळे बदलतं? मनामुळे, बुद्धीमुळे, चित्तामुळे, अहंकारामुळे. त्यांना जे काही भोगण्याची इच्छा असते, ज्या वासना तृप्त करायच्या असतात, त्याच्याकरता वारंवार आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार वेगवेगळी रूप बदलतं, वेगवेगळी शरीर बदलतं. पण या सगळ्यांच्या मागे मात्र जे अविकारी चित स्वरूप आहे ते मात्र बदलत नाही. त्याच्यात काहीही फरक होत नाही. राम शुभाशुभ म्हणजे विहित आणि निषिद्ध कर्मांच्या योगाने मलिन झालेलं चित्त जरण मरणादी दुःखांच्या योगाने ओळलं जाऊन मूर्छित झालेलं आहे. होतं काय की शुभाशुभ आणि विहित निषिद्ध कर्मांच्या योगाने आपलं जे चित्त मलिन झालेलं असतं ते केवळ जन्म मरणादी दुःखांच्या योगाने ओढलं. कारण फक्त माणूस तेवढाच विचार करतो, मला सुख कसं मिळेल, माझं दुःख कसं दूर होईल, मला अमक्यामुळे दुःख होतं, तमक्यामुळे त्रास होतो, अमक्यामुळे आनंद होतो, अमक्यामुळे सुख होतं. सुख आणि दुःख भोग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चित्त जे आहे ते पोळलं जातं. या चित्ताला पाहून त्याच्या उद्धारार्थ जो प्रयत्न करत नाही असा माणूस राक्षसच समजावा. सगळीकडे जे काही भोग भोगले जातात त्या भोगांमधून चित्ताला त्रास होतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यामुळे जरी ते भोग भोगण्याची इच्छा निर्माण होत असली तरी जन्म, मरण आणि दुःख जे आहे त्याची पीडा ही होतेच. पण माणसाचा स्वभाव असा आहे की तो पुढे पाहत जातो. त्याला असं वाटतं की ठीक आहे, आता मला दुःख भोगावं लागलंय ना, कदाचित पुढे मला सुखाचे दिवस येतील. अमुक एक भोग भोगलं की मला सुख मिळेल असं म्हणून तो मागचं दुःख बाजूला टाकतो आणि पुढच्या सुखाच्या अपेक्षेने पुढे चालत राहतो. पण याच्यामध्ये त्याचं चित्त जे आहे ते पोळलं जातं आणि काही वेळेला मूर्छित होतं. म्हणून पहा, काही वेळेला काही माणसं जी असतात ती अध्यात्माच्या मार्गाला लागतात कारण अत्यंतिक दुःख सहन करतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की संसारामध्ये सुख नाहीच, केवळ आणि केवळ दुःख आहे. मग याच्यातून निवृत्ती करायची असेल तर आपण अध्यात्माच्या मार्गाला लागतो.
किंवा काही लोक अत्यंतिक सुख उपभोगतात आणि ते सुख उपभोगून त्यांना कंटाळा येतो, याच्या पलीकडे दुसरं काही नाही का, असा ते विचार करतात आणि मग अध्यात्माकडे वळतात. या दोन स्थितीमध्ये माणूस अध्यात्माकडे वळतो. तर ज्या वेळेला चित्त जास्त पोळलं जातं त्यावेळेला त्याच्या उद्धारार्थ जो माणूस प्रयत्न करतो तो खरा माणूस. आणि जो वारंवार तेवढंच करत राहतो, सुख दुःख सारखे आपल्या खड्ड्यामध्ये पडायचं, उठायचं, पुन्हा चालायचं, पुन्हा खड्ड्यात पडायचं, हा खड्डा छोटा होता असं म्हणायचं, मोठ्या खड्ड्यात पडायचं. असं जो करत राहतो त्याला त्यांनी राक्षस म्हटलं आहे. आपापल्या वासनेमुळे पराधीन झालेले जीव अनेक अवस्थेत बद्ध होऊन राहतात. जे जीव आहे, जीव म्हणण्यापेक्षा माणसं, मनुष्य प्राणी जो आहे तो विविध प्रकारच्या वासनेमुळे पराधीन होऊन राहतो. त्याला पराधीन कोण करतं? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. का पराधीन होतो माणूस? कारण त्याच्या वासना वाढतात, इच्छा वाढतात, भोगण्याच्या कल्पना वाढतात. ज्या वेळेला माणूस जे मिळतंय त्यात समाधान मानायला लागतो, त्यावेळेला त्याला त्रास होत नाही. आणि कितीही मिळालं तरी माझ्याकडे काहीच नाहीये असा जो विचार करतो तो कधीही समाधानी राहत नाही. आणि मग असा जीव जो आहे तो पराधीन होत राहतो आणि तो बद्ध होऊन जातो, बंधनांमध्ये अडकतो. राम या ब्रह्मांडाप्रमाणेच इतर ब्रह्मांडातील प्राण्यांची गती आणि स्थिती होत असते. जसं आपलं ब्रह्मांड आहे, आपल्या ब्रह्मांडामध्ये अशाच पद्धतीने सगळा खेळ चाललेला असतो, तसंच इतर ब्रह्मांडामध्ये देखील काही वेगळी स्थिती नाही. तिथे सुद्धा जे प्राणी आहेत, माणसं आहेत, ते सुद्धा याच पद्धतीने वागतात. ज्याप्रमाणे आपलं हे ब्रह्मांड आहे त्याप्रमाणे दुसरीही अनेक ब्रह्मांड सध्या आहेत, पूर्वी होती आणि पुढेही होत राहतील. आपली ब्रह्मांडातील जीवसृष्टीप्रमाणे अन्य ब्रह्मांडातील जीवसृष्टी ही विचित्र क्रमाने आणि विचित्र कारणांनी उत्पन्न होते आणि लय पावते. म्हणजे केवळ आपणच आपल्या पृथ्वीवरती आहोत असं नाही. या ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्यमाला आहेत, त्या सूर्यमालांमध्ये पृथ्वी आहे आणि त्याही पृथ्वीवरती आपल्यासारखी माणसं आहेत. आणि त्या सगळ्यांची गती जी आहे ती अशीच आहे. विचित्र कारणांनी सगळे उत्पन्न होतात, वेगवेगळे भोग भोगतात आणि पुन्हा लय पावतात. या ब्रह्मांडातील लोक जसे व्यवहार करतात तसेच अन्य ब्रह्मांडातील लोकही व्यवहार करीत असतात. आपल्या स्वभावाप्रमाणे सात्विक, राजस आणि तामस गुणांप्रमाणे वागणाऱ्या त्या प्राण्यांमध्ये एकाच विषयासंबंधाने स्पर्धा होऊन एकमेकांचे संघर्ष होत असल्यामुळे सृष्टीचे अखंड परिवर्तन होत असते. सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. आपल्या ब्रह्मांडात ज्याप्रमाणे लोक व्यवहार करतात तसेच इतर ब्रह्मांडामध्ये पण लोकांचे व्यवहार चालतात. इथे जसं सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. हे 3 प्रकार मुख्य. नंतर सात्विक, राजस एकत्र, राजस, तामस एकत्र, हे 2 म्हणजे असे 5 प्रकारची लोक गुणांच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळतात. आणि जसा गुण असेल त्या गुणांप्रमाणे ही माणसं वाढतात, आपापसामध्ये स्पर्धा करतात आणि संघर्ष करतात. खरं तर आपण पाहतो ना की प्रत्येक माणूस हा वेगळा जन्माला येतो. मग इतरांशी आपली तुलना का करावी? इतरांप्रमाणे आपण व्हावं असं आपल्याला का वाटावं? मी माझं जसं आहे तसं छान, मी याच्यासारखा दिसायला पाहिजे, त्याच्यासारखं राहायला पाहिजे, त्याच्यासारखा विचार करायला पाहिजे, अमक्याने केलं म्हणून मी केलं पाहिजे, तमक्याने अशा रंगाचे कपडे घेतले म्हणून मी घेतले. काय गरज आहे? आपल्याला जसं आवडतं
इतरांना पाहून ज्या वेळेला आपण जगतो त्यावेळेला आपल्याला आपल्या जगण्याचा आनंद घेता येईल. आपण सगळ्या आनंदाला पारखे होऊन जातो आणि कायम इतरांच्या दृष्टीने आपलं जीवन जगतो. आपलं आपण म्हणून आपल्याला जे काही जीवन जगायचं आहे ते जगता येत नाही. आणि म्हणून संघर्ष होता आणि त्या संघर्षामुळे सृष्टीचं अखंड परिवर्तन होत असतं. आता सुद्धा पहा, मोठे संघर्ष म्हणजे तिसरं महायुद्ध सुरू होते की काय अशी भीती वाटायला लागली. का आहे हा संघर्ष? सगळी माणसंच आहेत. ज्यांनी हल्ला केला ती माणसं आहेत. आता ज्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे तीही माणसंच आहेत. कशासाठी ना? सगळ्यांनी शांतपणे जगा. इस्रायलवर तुम्ही त्यांना त्रास दिला नंतर ते शांत बसतील असं कसं होईल? असं नाही होणार. म्हणून कायम संघर्ष चालू असतो. छोट्या मोठ्या बाबतीत संघर्ष होत राहते आणि हे संघर्ष करणारी माणसंच आहेत. इस्रायलचे लोक असू द्यात आणि ते दुसऱ्या कुठल्या देशाचे लोक असू द्यात, सगळी माणसंच आहेत. पण संघर्षाचं कारण काय आहे? स्पर्धा, तुलना. सगळ्यात मोठं काय? सारखी स्पर्धा करत राहायची, याच्याशी त्याच्याशी तुलना करत राहायची आणि त्याच्यातून सुखी असलेला जीव दुःखामध्ये टाकायचा. त्यामुळे परिवर्तन होत राहते. हे सृष्टीचं परिवर्तन नदीच्या लाटांप्रमाणे सातत्याने होत असतं. जरी आपल्याला असं वाटत असलं की नाही सगळीकडे छान छान आहे, असं काही नाही. म्हणजे अगदी आपण आता आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार केला, पण आपण आपलं जीवन आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्यासारख्या लोकांचं जीवन पाहतो. त्याही वेळेला याच गोष्टी असतात, कमी प्रमाणात असतात. स्पर्धा कमी प्रमाणात असते, संघर्ष कमी प्रमाणामध्ये असतो आणि परिवर्तनही होत असते. रजोगुणाच्या आविर्भावाबरोबर सृष्टीची उत्पत्ती होते. सत्वगुणाच्या उदयाबरोबर सृष्टीला स्थिती राहते आणि तमोगुणाच्या उत्कर्षाबरोबर सृष्टीचा नाश होतो, सृष्टीचा उदय. ही जी सगळी सृष्टी निर्माण होते तिला गुण कारणीभूत आहेत असं त्यांनी म्हटलं. आता गुण कारणीभूत कसे होतील? की रजोगुण जो आहे त्याच्यामुळे उत्पत्ती होते. रजोगुण जो आहे तो क्रियाशील आहे. क्रिया करायला प्रवृत्त करणारा जो गुण आहे तो रजोगुण. सत्वगुण जो आहे तो स्थिती म्हणजे स्थिरता देणारा गुण आहे. आणि तमोगुण म्हणजे विध्वंस करणारा, नाश करणारा, लय करणारा गुण आहे. देव, दानव, मनुष्य वगैरे सर्व आपल्या संकल्पनांनीच उत्पन्न झालेले आहेत. हा संकल्प नाहीसा झाला म्हणजे तेल सरलेल्या दिव्याप्रमाणे ही सृष्टी आपोआप शांत होते. जे काही सगळे तयार होतात, मनुष्य असू द्या, प्राणी असू द्या किंवा दानव असू द्या, देव असू द्या, हे सगळे संकल्पामुळे उत्पन्न होतात. आता माणसाच्या जन्मामध्ये होतं कसं की जसं जसा माणूस सत्वगुण संपन्न होत जातो, ज्ञान प्राप्त करत जातो आणि आपल्या ठिकाणी चांगले गुण आणखीन यावेत यासाठी प्रयत्नशील राहतो, तसं तसं तो माणूस देवता या संकल्पनेकडे वाटचाल करतो. देवता झालेला जी देवता असते तिने त्याही अवस्थेमध्ये सत्वगुण सांभाळले तर पुढे त्यांना लवकर मुक्ती मिळते. ज्या देवता असतात त्या भोग भोगतात आणि परत माणसाच्या जन्माला येतात, मागे येतात. माणसाच्या जन्मामध्ये जर सद्गुणांचा विकास केला नाही, दुर्गुणांचा विकास केला तर तो माणूस राक्षस योनीमध्ये, पशु योनीमध्ये परत मागे जातो. आणि हे सगळं करण्याकरता तिथे काय असतं? मनाचा संकल्प. म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला यायचं, दानव म्हणून जन्माला यायचं, देव म्हणून जन्माला यायचं, हे आपल्याच मनोसंकल्पनेवर
ब्रह्मावरती अवलंबून असतं. मनाच्या मनन शक्तीमुळे निर्माण होणारं हे गारुड सत्य नसून सत्य असल्यासारखं भासतं. ब्रह्मैवेदम जगत सर्वम, हे सर्व जग ब्रह्मच आहे. त्यामुळे त्या ब्रह्मामध्ये वास्तविक भेदभावाला जागाच नसते. की हे सगळं जे काही तयार होतं आणि जे आपण प्रत्यक्ष अनुभवतो हे सगळं कशामुळे? मनामुळे तयार होतं. हे सगळं गारुड आहे असं ते म्हणतात. जरी सत्य दिसत असलं तरी तो भास आहे. खरं काय आहे सगळ्यांच्या मागे? एकमेव ब्रह्मतत्व. ब्रह्मैवेदम जगत सर्व, हे सर्व जग ब्रह्मच. पण हे कळायला, याचा अनुभव घ्यायला ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. जर ज्ञान प्राप्त झालं नाही तर अज्ञानाची अवस्था असते आणि या अज्ञानाच्या अवस्थेमुळे अनंत जन्म जे आहे, अनंत योनीमध्ये माणूस फिरत राहतो. ज्या विषयोपभोगांच्या समृद्धीमुळे अज्ञानी लोकांना अनुराग उत्पन्न होतो, त्याच विषयांच्या अभिवृद्धीमुळे ज्ञानी पुरुषांना विराग उत्पन्न होतो. ही तर आपण पाहतो की अनेक विषय उपभोग, त्यांची समृद्धी अज्ञानी लोकांमध्ये अनुराग उत्पन्न करते आणि तीच विषयांची अभिवृद्धी ज्ञानी पुरुषांना वैराग्य उत्पन्न करते. भरपूर समृद्धी यायला लागली, संपन्नता यायला लागली की अज्ञानी माणूस जो आहे तो त्या संपत्तीवरती प्रेम करायला लागतो. पूर्वी छोटंसं घर असेल, छोटासा फ्लॅट असेल, त्याच्यात तो खुश असतो. पण जसं जसं त्याची उन्नती व्हायला लागते आणि संपत्ती वाढायला लागते तसं तसं त्याची जी विषय वासना आहे ती आणखीन वाढत जाते. एका घरामध्ये, दोन घरांमध्ये, दोन गाड्यांमध्ये त्याचं मन भरत नाही. आणखीन वस्तू हव्या, आणखीन जागा हव्या, आणखीन मालमत्ता हवी, असा लोभ त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्या संपत्तीमध्येच तो लीन होतो. यामुळं जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना कितीही संपत्ती निर्माण झाली त्यांच्या ठिकाणी तरी त्यांचं वैराग्य जे आहे ते हलत नाही. संपत्ती, ज्ञानी माणसांकडे संपत्ती नसते असं नाही, पण त्यांचं ज्ञान हे इतकं पक्क झालेलं असतं की संपत्ती ही काही कारणांमुळे आली आहे, ती काही कारणांमुळे जाऊही शकते. त्यामुळे त्या संपत्तीविषयीचा मोह, लोभ त्यांच्या मनामध्ये राहत नाही. याची अनेक उदाहरणं आहेत. रामायण जर तुम्ही वाचलं तर अगदी श्रीरामांचे जे पूर्वज आहेत त्यांच्याविषयीच्या कथा येतात की त्यांच्या घराण्यामध्ये होऊन गेलेले राजा रघुसारखे, राजा दिलीपासारखे, भगीरथांसारखे श्रेष्ठ असे राजे होते की जे संपूर्ण पृथ्वीवरती आक्रमण करायचे, अनेक राजांना मांडलिक बनवायचे आणि तिथून मिळालेली जी साधन संपत्ती आहे ती मोठे मोठे यज्ञ करून यज्ञांमध्ये वाटून टाकायचे. किती वाटायचे? तर फक्त अंगावरती वस्त्र शिल्लक राहायचं, सगळं वाटून टाकायचं. घरामध्ये म्हणजे त्यांच्या राजवाड्यामध्ये नंतर मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक व्हायचा, इतकं सगळं दान करायचं, मिळवायचे आणि पुन्हा दान करायचं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारं जे वैराग्य आहे ते किती पक्क आहे. एखादं काय म्हणतो की काहीतरी तर राहू दे, म्हणजे आपल्याला अडचण आली, काही लागलं, कुणी आलं, कुणी गेलं तर लागेल ना आपल्याला. ज्या वेळेला लागेल त्यावेळेला बघू, त्यावेळेला पुन्हा मिळवू. आत्ता त्याचा लोभ नको. आणि म्हणून त्या काळामध्ये अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घरी सुद्धा सोन्यांच्या राशी असायच्या.
राजाने जर आपला खजाना सगळा उघडा केला, जो जे मागेल तेच त्याला दिलं जायचं, तो कोण गरीब राहील? अयोध्येचं वर्णन त्यांनी केलंय की अयोध्येमध्ये कुणीही गरीब नव्हता, अयोध्येमध्ये कुणीही दुष्ट स्वभावाचा नव्हता, अयोध्येमध्ये कुणीही कुणाचा द्वेष करत नसे. एकही माणूस नाही. अयोध्या ही काही 10-5 घरांची अयोध्या होती का? राजधानी होती, मोठं शहर आहे अयोध्या, त्याही काळामध्ये होतं. एकही माणूस असा नाही की ज्याच्यामध्ये लोभ आहे, मोह आहे, स्पर्धा आहे, अहंकार आहे आपल्या कर्तृत्वाचा, ज्ञानाचा वगैरे वगैरे. एकही नाही, एकाच्याही मनामध्ये नाही. असं कसं होऊ शकतं? कारण जसा राजा तशी प्रजा. राजा जर आदर्श असेल तर त्याच्याकडे पाहणारी आणि त्याचं पाहून वागणारी जी प्रजा आहे तीही तशीच वागते. लक्षात आलं?